तर नमस्कार मित्रांनो, प्रत्येकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। खूप दिवसानंतर व्हिडिओ आली कारण की थोडं बाहेर होतो गावी, त्याच्यामुळे व्हिडिओ काय बनवली नाही। तर यो बघू शकता तुम्ही, कलर किती साईज आहे बघा, आणि फुल बघा कसला फुल आर्मी सारखा कलर याचा। खायला एवढा खतरनाक लागतो ना कलेट, तुम्ही विचार पण नाही करू शकत, एवढा भारी लागतो। कधी एक पीस ट्राय करून बघा, फक्त एक पीस कम से कम असेल 700 ते 750 ग्रामचा एक पीस असतो आपल्याकडे। बघा समुद्राची एक कोळंबी, समुद्राची पाहिजे समुद्राची पण भेटेल आपल्याकडे, पाळलेली पाहिजे कल्चर ती पण भेटते। इकडे बघा सुरमई कसली बघा ही आता, यो हो किंग मच्छींमध्ये सगळ्यात भारी आणि महागडा मासा म्हणजे घोळ। कोणी घोळ खाल्ला आतापर्यंत मला नक्की कमेंट करून सांगा की घोळ मासा कोणी खाल्ला आहे, आणि त्याची प्राईस जर तुम्हाला ऐकायची असेल तर गुगलला सर्च करा। त्याची किंमत ऐकून तुमच्या पायाखालची जमीन हलल, भूकंप येईल, तुफान येईल, लाटा येतील, बाबा काय नाही होणार, तुम्ही पण परेशान होशाल। खतरनाक असतो घोल मासा म्हणजे फुल। अख्खा घोल मासा असला ना, भद असून त्याच्यात 5 लाख रुपयाला 1 किलो घोल मासा जातो। एवढी त्याची व्हॅल्यू आहे, कारण की त्याच्यापासून औषधे दवाई बनतात, खूप काय बनतं। ऑपरेशनचे धागे सुद्धा त्याच्या चरबीने बनतात। त्याच्यामुळे घोल माशाची किंमत ढगात आहे। डायरेक्ट 10-15 घोल मासे एखाद्या बोटीवाल्याला भेटले की डायरेक्ट तो फॉर्च्युनर घेईल भाई। खतरनाक विषयच हार्ड आहे, नाद नाही ते बी हार्ड कॅच घेईल। आता एका दादाने घेतलेत, बाबा बोललो मी पण, दादा आहेत का ताई आहेत, घेतलेत त्यांनी घोळ मासा। त्याच्यासाठी पीस आता कापतात आहे, आणि याचे फक्त तुम्ही पीस बघा, एकदा नजरेने पीस बघा। खोबरा कसा असतो आपला, नारळ फोडल्यावर कसा बाहेरून दिसते कडक, पण आतून कसा एकदम गोड, एकदम असा सफेद पांढरा शुभ्र, असा बिन एक पण डाग नाही त्याच्यावर, तसा याचा मास आहे। तुम्ही बघू शकतात। आता मम्मी फुल इथं कापते। आज मम्मी जरा माझ्यावर चिडलेली, मी जरा लेट आलतो त्याच्यामुळे मम्मीचा राग। मम्मी बोलते एवढा लेट आला भाड्या, तुला कोयताच फेकून आणते। पण कसं आहे, तुमच्या भावाने बरोबर हँडल केलं। आपल्याकडे जादू आहे, घरचे जास्त बोलायला लागले नुसतं हसायचं बस, घरच्यांना जरा शांत। जेव्हा तुम्हाला तुमच्या घरच्या ओरडतात तुम्ही काय करतात नक्की कमेंटमध्ये सांगा मला। तुम्ही मार खाऊन घेतात का, हसून शांत करतात का, घरातून पळून जातात? आणि शेवटी हिरून फिरून येतो, फक्त माझ्या मोबाईलवर येतो डायरेक्ट। मॅटर काही असो, तिकडे दुनिया बी भूकंप बी आला ना तरी मम्मी माझ्यावर नाव घेत, काय तू मोबाईल वापरतो त्याच्यामुळे भूकंप आला, त्याच्यामुळे मम्मीचा नाद करायचाच नाही। तर बघू शकता आता फुल घोल माशाचे तुकडे बिकडे झालेत, फुल खतरनाक आहे आणि एकदम भारी आहे। हा दुसरा कापलाय, पहिला पण एक कापलेला, असे 3 आपल्याकडं। नाद करते काय मग यावाच लागते। कामोठे फिश मार्केट पोलीस स्टेशनच्या लाईनीत, परफेक्ट महालक्ष्मी मॉलच्या ऑपोजिट साईडला मी दिसाल तुम्हाला, तिकडून आपलं 2 ते 3 दुकान आहे। तुम्ही या आणि मच्छी घ्या मस्त। आता ही बघा सुरमईची गाबोली इथं ढिल्ली करते। ढिल्ली याच्यासाठी करायला लागते कारण की कसं आहे, ती नाही तर पीसमध्ये अख्खी येते, त्याच्यामुळे प्रत्येक पीसमध्ये प्रत्येक कस्टमरला गाबोळी खायला भेटली पाहिजे। कारण की जर सुरमईची किंमत जर 1200 रुपये किलो आहे, तर गाबोळीची किंमत असते 2500 ते 2800 रुपयाला 1 किलो। त्याच्यामुळे आपण ती वेगळी नाही काढत आणि वेगळी नाही देत, आपण प्रत्येक कस्टमरला देतो। कारण की प्रत्येकाला स्वाद घेता आला पाहिजे, प्रत्येकाला टेस्ट आली पाहिजे, प्रत्येकजण टेस्टसाठी येतो आपल्याकडे। आणि मच्छीची क्वालिटी तुम्ही बघू शकता, सगळ्या प्रकारच्या मच्छी आहेत आपल्याकडे, आणि त्यात पण फक्त आणि फक्त समुद्राच्या। ओन्ली सी फूड भेटतं आपल्याकडे, दुसरे काही भेटत नाही। सी फूडमध्ये तुम्हाला ओली मच्छी, सुकी मच्छी, बोंबील, वाकटी बिकटी टाकून फुकून सगळं भेटेल। आता पीस बघा येतात कसं आहे बघा, बाबा गाबुली असं वाटते, तर रसमलाईत नसतं का, ती रस नसतं का मलाईचा, रसमलाई तसा वाटतं एकदम लजीज। तोंडाला पाणी आलं असेल तर या लवकर कामोट्याला, लवकर या। आणि मला जर कोणाला आपल्या शॉपवर यायचे तर मला कमेंट करा, मी तुम्हाला ॲड्रेस पाठवून देतो, लोकेशन पाठवून देतो। आणि जर तुम्हाला घरी ऑर्डर करायची असेल तरी मला कमेंट करा, तुम्हाला घरपोच मच्छीसुद्धा भेटते। पण त्याची एक शर्त आहे, 500 रुपयाच्या वरती मागवली तेवढीच, आणि फक्त कामोट्यामध्ये डिलेवरी भेटेल। कामोटे आणि कळंबली 2 जागेवर तुम्हाला डिलेवरी आपण देऊ शकतो, बाकी कुठे देऊ शकत नाही। कारण की आपल्याकडे कसं आहे, जरा माणसाची कमी आहे, त्याच्यामुळे जरा डिलेवरी अजून जशी पाहिजे तशी केली नाही। गोल मासा आज माझ्या नजरेत आहे। आज याला मस्त मम्मीने घरी घेतलेला आहे तसा,
मुंडी घेतली त्याची, मुंडी पण मजबूत महाग आहे. पण आता काय आपलं घरची शेती आहे भाई, आपण ऐकत नसतो. आपण घरीच खाणार फुल दाबून, आणि त्यासोबत 7-8 चपात्या. भात आपण बिलकुल खात नाही. चायनीज बिर्याणी खातो पण असा भात नाही आवडत, काय माहिती काय झाले मला. पण सुरमई बघू शकतात, कोणाला अख्खी सुरमई पाहिजे पूर्ण ती पण भेटते आपल्याकडे. वजनावर पाहिजे वजनावर पण भेटते. पापलेट बघू शकतात, पापलेट एकदम खतरनाक चंदेरी पापलेट. सिल्वर नुसता सिल्वर, चांदी नुसता. हे बघा हलव्याची गालपाटा बघितली का तुम्ही, कशी लाल लाल होती. हे बघा यो गोल माशाचा डोका मम्मीने घरी घेतला खायला आज. त्यामुळे याला नुसतं दाबून खायचं आपल्याला, बाकी काहीच विषय नाही. आता बघा मम्मी इथं काय कापते, चिलापी मासा आहेत. कुठे कुठे त्याला फंटूस बोलतात, कुठे जिलेबी बोलतात, कुठे काळे मासे बोलतात. तुम्ही जिथं राहतात त्याला तिथे काय बोलतात नक्की मला कमेंट करून सांगू शकतात तुम्ही. हे बघा आपल्याकडे प्रॉन्ससुद्धा अवेलेबल आहेत. आपल्याकडे ते लाल प्रॉन्स पण होते समुद्राचे. याचा डोका बघा मस्त, बेजा दिमाग बघा. तुमच्या मंद बदक मैत्रिणीपेक्षा जास्त दिमाग या माशाला आहे. त्याच्यामुळे याची किंमत बी तुमच्या मित्रमैत्रिणींपेक्षा जास्त आहे. जर तुम्हाला कोण बोललं जेवायला घरी तर त्याला फक्त सांगा आम्ही येतो जेवायला, आमच्यासाठी गोल मासा बनव. डायरेक्ट तुम्हाला लात मारून हाकलल तो घराच्या बाहेर. तर बोला तुला गोल मासा देऊ, अख्खा पगार राहील 1 किलो मासा आणण्यात. त्याच्यामुळे गोल मासा नंतर लागली जोरात भूक लागली, मग गेलो भुकत दुकानावर गेलो. मस्त चायनीज आणला, मस्त आंबर हॉटेल आहे आपल्या इथं, तिथून आणला मस्त लजीजमध्ये. ट्रिपल राईस घेतला आहे, कारण की तुमच्या वाघाने सकाळपासून काहीच खाल्लं. वाघ फुल भुकेला होता, नाश्ताच नव्हता केला वाघाने. त्याच्यामुळं बोललो पहिला जाऊन थोडासा आहार जरुरी. आधी पोटोबा नंतर विठोबा. आधी खाऊन पिऊन घ्यायचं नंतर काम बघायचं. चायनीज आणले ट्रिपल राईस मस्त बघू शकता. तुम्ही पण या खायला, भूक लागली कोणाला तर. आल्याबरोबर संध्याकाळी दुकान आलो 7ला. बघा इथं फुल मम्मीने नारळाचे पीस म्हणजेच गोल मासा कापलाय बघा. आणि असला गोल मासा आहे ना बघून नुसता खतरनाक. आणि मम्मीने तो पण मुंडी बनवली. मी त्यासोबत 8 चपात्या मी रपटावून खाल्ल्या, काय निंबू बिंबू मारके नुसता. बाई खतरनाक मजा आल्या का फुल खायला. असं वाटत होतं किती खावं आणि कितीक नाही. मच्छी तशी सगळी कमी संपली बघा, आता थोडीच राहिली. थोड्या पापलेट राहिल्यात, थोडीशी कोळंबी थोडी राहिली सगळी. पापलेट बघू शकता आता एवढा 1 पीस आहे आपल्याकडे. तुम्हाला साईज जी पाहिजे ती भेटणार. बघा हलवा यात एवढा लाल आहे ना त्याची गावठी. पोरींच्या होटांना काय करतात, एवढा लाल आहे. तेव्हा करली जेवढे तुमच्या डोक्यावर केस आहेत तेवढे याच्यात काटे. पण चव अशी डायरेक्ट जमिनीत हालेल, भूकंप येईल, सुनामी येईल, सगळी वातावरण टाईट होईल. थँक्यू.